नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभा निवडणुका आता 2-3 महिन्यावर आले आणि साधारण 4.5 वर्षापूर्वीच सगळं उलथापालथ घडवणारं राजकारण मला आठवतंय. बऱ्याच लोकांना आठवेल. चर्चा करायची गरज वाटणार नाही, पण आठवेल. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी युती असे दोन गट निवडणुकीच्या राजकारणात उतरले होते आणि महायुतीने 5 वर्ष केलेल्या कारभाराच्या आधारावर मतं मागितली होती. मग ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या अखंड शिवसेनेचे उमेदवार असोत किंवा फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचे भारतीय जनता पक्षाचे महायुती उमेदवार असोत, या सगळ्यांनी 2014 ते 19 महाराष्ट्रातला महायुतीचा कारभार आणि देशातला मोदी सरकारचा कारभार याच्या आधारावरच मतं मागितली होती. आणि त्या सगळ्या प्रचारामध्ये त्या प्रचाराचं नेतृत्व करताना महायुतीचं उद्धव ठाकरे सकट महायुतीचं नेतृत्व करताना देवेंद्र फडणवीस परत परत छाती ठोकपणे सांगत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कुठच्या तरी कवितेच्या ओळी ते सांगत होते. 2014 नंतरची जी विधानसभा निवडून आली होती आणि सलग 5 वर्ष त्या कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्या विधानसभेचं अखेरचं अधिवेशन चालू असताना देवेंद्र फडणवीसांनी ही कविता पहिल्यांदा ठणकावून सांगितली होती की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि मग त्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या सगळ्या प्रचार सभांमधून सातत्याने करत होते. अगदी सातत्याने करत होते. उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, अमित शहा असे सगळी माणसं संयुक्त प्रचार सभांच्या मंचावर असताना पण देवेंद्र फडणवीस पुन्हा पुन्हा सांगत होते मी पुन्हा येईन. त्याला कधीही उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला नव्हता. अगदी विधानसभेचं प्रचार संपून, मतदान संपून, मतमोजणी होऊन निकाल पूर्ण हाताशी येईपर्यंत मी पुन्हा येईन या वाक्याला उद्धव ठाकरे यांनी कधीही आक्षेप घेतला नव्हता. पण निकाल पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अचानक आपल्याला अमित शहानी दिलेल्या बंद दरवाजा आडच्या वचनाची आठवण झाली आणि त्यांनी राजकारणाचा सुचडा सुरू केला. पुढे जे काय झालं तुमच्या समोर आहे, मी सांगायला नको. पण एकदा ज्या महायुतीला सामान्य मतदाराने सत्तेत बसवणारा कौल दिला होता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधात बसवलं तर सत्तेपासून वंचित ठेवण्याचा कौल मतदारांनी दिला होता, त्याच्याशी विश्वासघात आपलं उद्धव ठाकरे यांनी केला आणि शरद पवार यांनी केला. आणि मस्तवालपणा किती असतो बघा. मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवल्यानंतर शरद पवार वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना आणि जाहीर सभेत बोलताना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला म्हणाले होते. आज मला त्याची मुद्दाम आठवण आली. कारण उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार बनलं. दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. विरोधी पक्षात भाजपला बसवलं. देवेंद्र फडणवीसांना, ज्यांना मतदाराने कौल दिला, त्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्याला विरोधी पक्षात बसवलं. यामुळे या सगळ्यांची छाती अभिमानाने फुलून आली होती. पुढे काय झालं सांगायची गरज नाही. पण आज मला हे सगळं आठवण्याचं कारण असे मित्रांनो, की जर मी पुन्हा येईन हा टवाळीचा विषय झाला, चेष्टेचा विषय झाला, असं जर शरद पवारांसारख्या जाणत्या नेत्याला वाटत असेल, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या उथळ लोकांना काय वाटतं सोडून द्या. पण शरद पवारांना जर मी पुन्हा येईन असं
एका विद्यमान मुख्यमंत्र्याने म्हणणं हा चेष्टेचा विषय वाटत असेल, तर आज त्यांनीच बनवलेल्या आणि गेली 2 वर्ष सत्तेपासून दूर फेकल्या गेलेल्या महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांना वाटतंय की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, आमचा पक्ष पुन्हा येईल. तो सुद्धा चेष्टेचा विषय होणार नाही का? नाना पटोलेंपासून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रियाताई, शरद पवार, हे सगळे पक्ष आज काय बरळत आहेत? शरद पवारांचे कान उघडे आहेत ना? उघडे कान ठेवून नीट ऐकतात का ते? महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला परत एकदा सत्तेत येऊ अशी स्वप्न पडायला लागलेत आणि त्या स्वप्नातल्या बोलांचे उच्चार ते सातत्याने जाहीरपणे करायला लागलेले आहेत. आहेत की नाही? कशी गंमत आहे बघा मित्र. जे विषय किंवा जे शब्द चेष्टेचे झाले असं तुम्ही म्हणता, ते देवेंद्र फडणवीसांनी उच्चारले मग चेष्टेचे विषय असतात. आज तुम्ही जेव्हा त्याच शब्दांचा सातत्याने उच्चार करता, तेव्हा भविष्यात हे शब्द चेष्टेचा विषय होईल असं तुम्हाला का वाटत नाही? खुद्द शरद पवारांचा पक्ष फुटला, त्यांच्या बरोबरचे 54 पैकी 40-42 आमदार सोडून गेले, तेव्हा मी पुन्हा निवडून आणीन, मी पुन्हा निवडून आणीन असं जे शरद पवार बोलत होते, तो चेष्टेचा विषय नाही का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नसतील पुन्हा, पण पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष निवडून आणला होता. तुम्ही लांडी लबाडी करून त्यांच्या यशाला अपवाद केलात, अपशकुन केलात, म्हणून त्यांचं यश हा चेष्टेचा विषय होऊ शकत नाही, पण तुम्ही तो चेष्टेचा विषय केलात. आणि म्हणून मी पुन्हा येईन हे शब्द देवेंद्र फडणवीसांना चिकटले. मी पुन्हा येईन म्हणजे फडणवीस. आज नुसतं म्हटलं मी पुन्हा येईन असं कोण म्हणाले? तर शाळकरी पोर सुद्धा प्रश्नपत्रिकेत उत्तर लिहिले, उत्तरपत्रिकेमध्ये, की फडणवीस म्हणाले. त्यामुळे आज भारतीय जनता पक्ष किंवा दुसऱ्या कुठल्याही पक्षातला माणूस जर म्हणत असेल की मी पुन्हा येईन, आम्ही परत येऊ, आम्ही परत सत्तेत येऊ, आम्ही परत सरकार बनवू, तर त्याचा अर्थ काय होतो? तुमचा फडणवीस झाला. आणि फडणवीस झाला म्हणजे तुम्ही स्वतःला चेष्टेचा विषय बनवताय. कारण अशी कुठचीही हमी नसते. अगदी विश्वासाने बरोबर घेतलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा मित्र आणि त्याचा पक्ष सुद्धा निकालानंतर दगाफटका करू शकतो, तर मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येईल हा विषय चेष्टेचा झाला, कारण तो अत्यंत विश्वासू मित्रांनी दिलेला दगा होता. त्यामुळे आज देखील शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले निवडणुका जिंकून बहुमत मिळवून परत सत्तेत येऊ असं जर म्हणत असतील, तर विसरू नका तुमच्या सोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून, मांडीला मांडी लावून महाविकास आघाडीत बसलेला एक नेता आहे, ज्याचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, ज्याच्या पक्षाचं नाव शिवसेना उभाठा आहे. हा माणूस निकालानंतर दगा देऊ शकतो. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, आम्ही परत सत्तेत येऊ, आम्हाला बहुमत मिळेल, आमचं सरकार बनेल, अशा वल्गना करण्याची गरज नाही. पण अशा वल्गना जर तुम्हाला करायच्या असतील, तर मग तुम्हाला सुद्धा महाविकास आघाडीतले फडणवीस म्हणावं लागेल. कारण निवडणुकीत मतदार सत्तेवर आणतो असं नाहीये. निवडणूक मतदार आपल्याला पाहिजे त्या पक्षाला, त्या आघाडीला कौल देतो, पण ज्यांना कौल मिळतो त्यातले काही लोक गद्दारी करू शकतात,
उद्धव ठाकरे यांनी त्याचा महान पायंडा निर्माण केलाय आणि त्याच आधारावर लोकसभेचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा आषाढभूतपणे नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे काय ते एनडीएला दगा देऊन सरकार बनवण्यासाठी महाविकास आघाडीकडे इंडी आघाडीकडे येतील असा आषाढभूतपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला होता. पण ते विसरले की चंद्राबाबू नायडू असोत किंवा नितीश कुमार असोत ते उद्धव ठाकरे यांच्या इतके बेशरम नाहीत. चंद्रबाबू नायडूंनी 2018 मध्ये एनडीएचा पाठिंबा काढून घेताना आपल्या 2 केंद्रीय मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मगच मोदी सरकार विरोधात ठराव आणला आणि मतदान केले. पण मंत्रिमंडळात अनंत गीते हा आपला मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात कायम ठेवून जेव्हा विश्वास प्रस्तावाची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले 18 खासदार विधानसभा गृहाच्या बाहेर ठेवले होते. 2019च्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली असं नाही. उद्धव ठाकरे यांच्या दगाबाजीची सुरुवात खूप आधीपासून झालेली होती. 2018ला लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला तेव्हा एनडीएत राहून मोदी सरकारमध्ये आपला मंत्री कायम ठेवून उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या बाजूने मतदान करण्यापेक्षा मतदानाला गैरहजर राहण्याची गद्दारी केलेली होती. आणि म्हणूनच आता उद्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं तर आम्ही परत येऊ, आम्ही सरकार बनवू असं जे कोणी म्हणतात त्यांचा फडणवीस आधीच झालेला आहे असं म्हणावं लागतं. कारण फडणवीसांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत निवडून येण्याची क्षमता, कर्तबगारी आणि करिश्मा होता. पण तो करिश्मा शरद पवारांसकट नाना पटोले, उद्धव ठाकरे यापैकी कोणाकडेही नाही. एकमेकांना कोबडी बनवून आपलं राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न करणारे हे नेते आहेत. त्यांच्यावर विसंबून किती चालणार हा भाग महत्वाचा आहे. आणि ज्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्यासारखा विश्वासू नेता असेल त्यांचा केसाने गळा कापायला दुसरा कोणी विश्वासघात करण्याची गरज नसते. जो 4.5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या मदतीने आमदार निवडून आणतो आणि त्यालाच विरोधी पक्षात बसवतो असे उद्धव ठाकरे उद्या महाविकास आघाडीला बहुमत मिळालं विधानसभा निवडणुकीत ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तर मुख्यमंत्री पद भाजपने ऑफर केलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला विरोधी पक्षात ढकलून मुख्यमंत्री व्हायला भाजपच्या सोबत सुद्धा जाऊ शकतील. कारण मी पुन्हा येईन, मी पुन्हा येणार असं म्हणणारा फक्त एकच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत नाहीये. आज पेव फुटलेला आहे महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांना आपल्या कन्येला मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात पहिली वहिली महिला मुख्यमंत्री सत्तेवर बसवायचे. नाना पटोलेंना तर आतापासूनच आपण मुख्यमंत्री झालो असं स्वप्न पडायला लागले. किंबहुना मुख्यमंत्री होण्यासाठीच त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अवेळी राजीनामा देऊन संपूर्ण महाविकास आघाडीलाच गोत्यात घातलं होतं. कारण महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं तेव्हा सर्वात निर्णायक पद हे महाविकास आघाडीकडे नव्हतं. त्याचं कारण नाना पटोलेंनी दिलेला राजीनामा. सभापती पदाची जागा रिक्त होती आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचं सगळं गणित आणि सगळं समीकरण कोसळत आणि उद्ध्वस्त होत गेलं. या सगळ्या आठवणी मी एवढ्यासाठी सांगतोय की आता विधानसभा निवडणुका 2.5-3 महिन्यावर आल्या असताना महाविकास आघाडीतल्या ज्या घडामोडी आहेत, महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या विविध पक्षांमधल्या ज्या घडामोडी, जी वक्तव्य आणि जी मुक्ताफळं समोर येत आहेत ती बारकाईने बघितली, समजून घेतली आणि अभ्यासली. एक गोष्ट लक्षात येतं, त्यांच्यामध्ये
कमीत कमी अर्धा डझन फडणवीस आहे. आणि फडणवीस याचा अर्थ निष्ठावान पक्षाचा कार्यकर्ता असं नाही होत. इथे मी फडणवीस म्हणतोय याचा अर्थ मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येण्यासाठी कोणाशीही दगाफटका करीन, मित्रांना दगा देईन, अशी मानसिकता असलेल्या नेत्यांची एक झुंड म्हणजे आजची महाविकास आघाडी आहे. आणि म्हणून अशा महाविकास आघाडीला उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये यदा कदाचित मतदाराने एकत्रित मिळून बहुमत दिलं, जसं 2019 मध्ये 105 आणि 56 म्हणजे 161 आमदार असं भरभक्कम बहुमत महायुतीला मतदारांनी दिलं होतं, पण त्यांचं सरकार नाही बनू शकलं. कारण महायुतीत उद्धव ठाकरे हे एक प्रमुख नेता होते, त्यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती. आज महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आहेत, त्यांना परत एकदा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे. मात्र दगा द्यायला आज त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष नाहीये. दगा द्यायचाच तो राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट किंवा काँग्रेस पक्षाला द्यावा लागेल. त्यामुळे बहुमत मिळवणं एक वेळ सोपं आहे, पण सरकार बनवणं अवघड आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडीतले हे जे पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे नावाचे नसले तरी बिन नावाचे फडणवीस जे आहेत, त्यांना कसं आवरावं याचा शरद पवारांसकट सगळ्याच तीनही पक्षाच्या नेत्यांनी विचार करायला हरकत नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.